शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण प्रगतशील डाळिंब बागायतदार सोमनाथ गायकवाड साहेब यांच्या डाळिंब प्लॉटवरती आले आहोत. शेतकरी मित्रांनो, या अगोदर सुद्धा या बागेचे 2 व्हिडिओ आपण काढले होते. तर आज तारीख आहे 20 एप्रिल. तर आता जवळजवळ हा बाग किती महिने झाला आहे सोमनाथ सर? 6.5 महिने होऊन गेले त्याला. 6.5 महिन्यात झालेला आहे. तर 6.5 महिन्याच्या मानाने याची जी साईज पाहतोय आपण, साईज असेल, चमक असेल, क्वालिटी असेल, या बाबतीत आपण समाधानी आहात? हो, खूप समाधानी. तर शेतकरी मित्रांनो, हे पाहू शकता, हे अशा पद्धतीचा मालाची क्वालिटी या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर ही छाटणी जी केली होती, ही कधीची केली छाटणी? ही सप्टेंबरची, 24 सप्टेंबर. 24 सप्टेंबर, हो, म्हणजे ऑक्टोबर महिन्यात. तर इतका सुंदर साईज सप्टेंबर ऑक्टोबरला जे काय बागा शेटिंगला अडचणी येत असतात, परंतु या ठिकाणी मात्र बागा एकदम जबरदस्त आपली बाग शेट झालेली आहे. कुठेही जर बघितलं तर एकदम उत्कृष्ट लेवलचं या ठिकाणी शेटिंग आपल्याला पाहायला मिळते. तर या मागचं जे काय अनुभव आहे हे आपल्याला इतर शेतकऱ्यांसाठी थोडंसं मनोगत व्यक्त करायचं आहे. तर सगळ्यात प्रथमतः रेस्ट पिरियडमध्ये तुम्ही किरण ऑर्गॅनिक कंपनीचं रेस्ट पिरियडला बॉस किती लिटर सोडलं होतं? किरण आपण बॉस याला एक बॉक्स सोडा, 6 लिटर सोडा. हे जो एक 3 एकर आहे. रेस्ट पिरियडमध्ये तुम्ही काम केल्यामुळं तुम्ही जे काय एकात्मिक मूलद्रव्य पण केलं होतं, म्हणजे थोडक्यात रासायनिक खतं पण भरली होती. हो, भरले होते. NPK क्विंटल मध्ये टाकले, काही सेकंडरी घटक पण काही टाकले, मायक्रोन पण भरले, आणि त्याच्या जोडीला किरणची साथ घेतली. तर मग या ठिकाणी जे काही सेटिंग झालं सुरुवातीला, इतर लोकांना सेटिंग झालं नाही सप्टेंबर ऑक्टोबरचं, परंतु आपल्याला या ठिकाणी असं बरीच सेटिंग मिळाले. बरोबर आहे. सप्टेंबरला खूप प्रॉब्लेम होते, पण इथं तसं आपल्याला काही जाणार. बरं, आता तुम्ही ज्यावेळेस ते छाटणी केली 24 सप्टेंबरला, बरोबर आहे? हो, 24 सप्टेंबरला आपण छाटणी केली, आणि नंतर काय केलं, पहिल्या पाण्याला किती लिटर बॉस सोडलं तुम्ही? बॉस आपलं 2 लिटर सोडलं. त्याच्यात बॉब पण दिलं आपण. ओके. आता यानंतर फवारणीच्या बाबतीत जर गेलं तर चौकी तयार झाली. चौकी तयार झाल्यानंतर आपण काय केलं, बॉप आणि लेमनचे स्प्रे काढले आपण. बरं, 15व्या दिवशी स्प्रे केला, 30व्या दिवशी एक स्प्रे केला, आणि 45व्या दिवशी स्प्रे केला. प्रमाणे म्हणजे चौकी तयार झाल्यानंतर बॉप आणि लॅमिओन किती लिटर पर लिटर? 5 ml ने सोडलं आपण घेतलं. 4 ते 5 ml लिटरला प्रमाणे घेतलं. आणि लॅमिओनचं लेमन 2 ने घेतलं. 2 ने घेतलं. स्टिकॉन 1.25 ने घेतलं आपलं. बरं, अशा पद्धतीने स्प्रे मारल्यानंतर हे असं आपल्याला सेटिंग मिळालेलं आहे. तर आता सध्या जर बघितलं तर रेट पहिला हात आपला गेलेला आहे. एक हात आपला गेलेला याचा. तर काय रेट मिळाला बरं? तुला 160 रुपये भेटला आपला रेट. ओके. तर तुम्ही सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जी किरण टेक्नॉलॉजी अनेक वर्षापासून वापरता, यामुळे तुम्हाला जमिनीमध्ये काय बदल वाटला होता? जमिनीत खूप बदल झालाय. जमीन आपण जर पाहिली एकदम चहापत्ती सारखी जमीन एकदम अशी. बरं, पूर्वी जमिनीमध्ये जी काय आता लोकांचं गांडुळाचं प्रमाण कमी होत चाललंय, पण आपल्या शेतामध्ये गांडुळाचं प्रमाण कसं वाढत? गांडूळ कुठं उकारलं ना सहज गांडूळ लागते. म्हणजे प्रत्येक ठिबकच्या पॉईंटला जर पाहिलं, हे आहे तिथे आपलं कांद्याला भारतात नाही असं खालून डायरेक्ट निघते, डायरेक्ट गांडूळ खाली.